खटाटच झालं. काम पच्चीस झालं आपला. त्याने मोडली खाल्ली असेल ती. हे बघा अजून एक खाली चौथी आहे. वा वा वा. अरे 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 कुठे पकड 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 सुटली होती. चक. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आपला भन्नाट असणार आहे. तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. तर आज आपण आलो आहे एक वेगळ्या ठिकाणी, एक वेगळी भटकंती भरपूर दिवसानंतर किंवा भरपूर महिन्यानंतर. सध्या आपल्या ट्रेंडिंगच्या व्हिडिओ चालू होत्या गड संवर्धन वगैरे आणि गड किल्ल्यांच्या, तर ती सोडून जरा आता सगळी एक वेगळी भटकंती करतो आहे. तिकडे त्या साईडला जो दिसतोय तो माझा मित्र आहे, ते पण मी सांगतो तुम्हाला. तर आजची काहीतरी व्हिडिओ नवीन आहे, ते तुम्हाला आपली टॅगलाईन वाचून आणि थंबनेल वाचून समजलं असेल. तर चला जाऊया. तर जसं मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आज आपण काहीतरी वेगळ्या भटकंतीला आलो आहे. तर आज आपण आलो आहे चिंबोऱ्या पकडायला. म्हणजे आपल्या इकडे खेकड्या असतात, पण इकडे रायगड पट्ट्यात खाडीच्या ज्या चिंबोऱ्या असतात तर त्या पकडायला आलो आहे. तर इथे आपला मित्र कंपनीतला अनिकेत मोकल, आणि हा त्याचाच गावाला आहे बरं का. त्याचा 10वीचा पेपर आहे, तो पेपर सोडून इकडं आला आहे अभ्यास करायचा. तर आता तुम्ही बघताय की तो जे ह्याला काय म्हणतात रे, पागोडा ना, पगोल्या. तर ते बांधतात ते, आणि त्याच्यामध्ये खायला म्हणजे काय काय टाकतात त्याच्यामध्ये, कोंबडीचे पाय वगैरे, आतडे वगैरे टाकतात. आणि अजून दुसरं काय तू काय टाकलं आता? वाकटीची आपली जी सुकट आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे ती त्याने लावले आहे की जेणेकरून त्याला खायला येतील चिंबोऱ्या आणि ते आपल्या जाळ्यात भेटतील. तर चला बघूया. हे बघा ह्या पागोडी दाखवती. हे बघा ही अशी पागोडी आहे. भरपूर जणांना आधी माहिती असेल, जे आपल्या ब्लॉगमध्ये आगरी कोळी आपल्या समाजातली पोरं आहेत त्यांना तर अगोदर माहिती असतील, पण आपल्या चॅनलसाठी नवीन व्हिडिओ आहे त्यामुळे आपण ही पूर्ण माहिती देतो. त्या अशा पागोड्या आहेत, ते बघा त्यांनी बांधले आणि ते नंतर तो त्या ह्याच्यामध्ये सोडणार आहे. तर चला बघू. बघा चाललाय, जाऊया आपण आता पागोड्या टाकायला. आपला मित्र, नाव का तुझा? यश. कोण मोकलच का? सगळे मोकल बंधू. आयला तुमची टीम पण फेमस आहे रे. तो पण लय बेकार नंबर मारतात. हो. तर हे बघा आता पागोरा टाकलाय त्यांनी, ते आहेत ते एक 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 टाकतंय. आणि ज्यावेळेला काढेल त्यावेळेला पण बघू आपण. हो खाडीचं पाणी म्हणजे जो बॅक मारतो रिटर्न येतो तो, आणि यांची नदी. तर असा आपण याच्यावरती आलो आहे. तर ऊन आहे सकाळचा जरी टाईम असला तरी, कारण आता हिटिंग यावर्षी भरपूर आहे त्याच्यामुळे. तर चला जाऊया. आपण काय गावठी आहो, आपल्याला त्या गोष्टीचा काय फरक नाही पडत. पण चला बघा अजून एक टाकलं त्यांनी, हे टाकून ठेवतो आणि नंतर थोड्या टायमाला आपल्याला बघायचे ते. इथंच टाक बोला. तो टाकतो बघ असा, म्हणजे ठेवतात पण तसं पुढे जाऊन. त्याला ती मच्छी लावलेलं, वाकट्या लावलेल्या आहेत. आणि तिकडं पुढं अनिकेत आहे, टाकलाय दगडाला, नाही तर असं त्यांनी सोडलाय, मग नंतर उचला जातो. हे बघा अजून एक. किती आणलं तर असं? 10 ना. तर 10 पागोडे टाकतो आपण आणि बघू देवाच्या कृपेने आपल्याला भेटतंय का, त्यात काय लागतंय का. चला. आतापर्यंत 4-5 तरी झाले असतील. आणि अजून एक. हे आता पहिले आपल्याला हे पागोडे टाकून घ्यायच्यात आणि नंतर काय वेळाने आपल्याला ते चेक करायच्यात. हे बघा तुम्हाला वाटलं असेल आला असेल, असं नाही. त्यांनी टाकताना जरा जवळ टाकलाय म्हणून त्यांनी परत टाकतो तो.
झालं, आपण सगळ्या पागोळ्या टाकल्यात आणि आता अनिकेतला विचारूया की ते जे 10-12 आपण पागोळ्या टाकल्यात म्हणजे 7-8 त्या किती वेळात काढूया साधारणतः आपण? 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं. 20 ते 25 मिनिटात. म्हणजे ह्या टाकल्याच्या नंतर एक 15-20 मिनिटं किंवा आपण वेट थांबायला करतो लागते. आणि त्याच्यानंतर मग काढतो आपण. हां. तर बघू आपण पागोळ्यांना आपल्या काय लागलं आहे का. असाच हा दिवसभराचा खेळ असतो आणि नशिबाचा पण खेळ आहे. लागल्या तर लागल्या, नाहीतर मग बघू. पण अनिकेत म्हणतोय की भेटतील आपल्याला, तर बघू. एवढ्या ह्याच्यात पागात भेटतील असं पण काय सांगता येत नाही, पण जेवढ्या भेटतील तेवढ्या आपल्या. पाणी वाढतो आता. आता हा भरतीचा टायमिंग आहे ना रे? हां. हा भरतीचा टायमिंग आहे. तर बघू आपण. आणि हा बघा, हा बंधारा दिसतोय. हा सांगतोय की ह्यांनी ते जे दरवाजे आहेत पावसाळ्यासाठी हे विकत घेतलं. हे बघा हे दरवाजे इथं, जसं तुम्हाला हा जाळा दिसतो. मगाशी मी व्हिडिओ काढली ना, तर त्यावेळेला हा दरवाजा ओपन होता आणि पाण्याच्या प्रेशरने आता तो बंद झाला. ही बोक्सी लावली इथं, त्याने पण मासेमारी करतात, बघितले असेल तुम्ही. आणि इकडे हा जाळा लावला आहे, तर त्यात पण पकडतात मासे वगैरे. तर हे असे दरवाजे आहेत, तर प्रत्येकाने पावसाळ्याच्या अगोदर विकत घेतलं होतं. आणि किती पण हा त्याचे दोघंजण मित्र आहेत, त्यांनी दोघांनी विकत घेतला होता. मला 1-2 वेळा तो बोलला होता की आपण दरवाजा विकत घेतला आहे, तर आपण जाऊ म्हणून. तर आपल्याला काही येणं झालं नाही. तर हे बघा, अजून ते तयार करतात पागोळ्या. चांगलं आहे काय? चांगलं आहे. अनिकेत मोकाल, मॅन फ्रॉम साई, वन साईट. यश तिकडं गेला. बाकीचे जवळ आपण घेतलं, तर एक थोडा लांब म्हणजे त्या साईडला तिकडं टाकायला गेलं. हे बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. इथं तिथं टाकते बघ. उतर उलटा मारलाय. हे पण बघायला लागतं ना रे, सरळ गेला की उलट्या गेलाय. फायदा काय नाही तर टाकून. तू पोहण्यान एक्सपर्ट आहे, मच्छी पकडण्यान. अजून म्हणजे आता अनिकेत शांत झालाय लग्न झाल्यापासून. ही गोष्ट खरी आहे, लग्न झाल्याच्या नंतर माणूस शांत होतो. हे मीनी पण अनुभवलाय. ते आता अनुभवी व्यक्तीकडून ऐकायला भेटतंय मला. काय यश बरं आहे ना? नाही, खरी गोष्ट आहे. पहिला ज्या वेळेला आपल्यावरती जबाबदाऱ्या नसतात, तर त्यावेळेला माणूस असा जातो, म्हणजे उडणटप्पू असतो. मी असं बोलणार नाही की उडणटप्पू असतो, कारण ते पण आम्ही गोष्ट अनुभवल्यात. कारण भरपूर फिरायचो, आता थोडं फिरणं कमी झालं आहे. कारण का, आता घरची जबाबदारी, लग्न झालं, मुलगी झाली, तर त्या जबाबदाऱ्या वाटतात. आणि त्यावेळेला माणूस अजून जबाबदार होतो. म्हणजे पहिला जबाबदार असतो, पण लग्न झाल्याच्या नंतर माणूस अजून जबाबदार होतो. ती गोष्ट खरी आहे, आपल्या समोरचं जिवंत उदाहरण आहे. एवढा मला अनिकेतविषयी माहिती नव्हता, पण त्याच्या गावातनं बरं आहे, तो आपल्याला सांगते. आमची तर कंपनीत मस्ती माझा कामचा चालूच असतो. शिवाय तर काय आमच्या तोंडातच असतात. अरे बाबा, कोण बे द्या. हो डाकू तो कुणी काढलंय वरती आता? तुझं बघा. आणि हात तर याच्याशी काढलाय. कुठं उडी मारली होती? ठेव द्या. एक काम कर, पाग आपण उचलतोय. अरे यार, पण त्याच्यात काय नाही. अरे लागले का? हे बघा, बोनी झालेली आहे. आपण पागात भेटलेली आहे आपला. ही बघा, साईज पण मस्त आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, बोनी झालेली आहे आपली. कसला पाग काढते बघा वरती. ही बघा, ही आपल्याला चिंबोरी लागलेली पहिली आणि भेटली. त्यानंतर त्याला जी बांधण्याची पद्धत असते आणि पकडण्याची पद्धत असते, ती पण एक वेगळी असते. कारण तुम्ही तिला सहजाजी नाही पकडू शकत. तर तिला बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आणि दाखवतो तुम्हाला, ती पण दाखवतो तुम्हाला मी. तर बघा, त्याने आता ती पकडले चिंबोरी आणि आता पायाच्या इथे धरेल. कारण मी आधी 2-3 व्हिडिओ बघितला होता, त्याप्रमाणे मला पण समजतं. आहे बघा, हे अशा प्रकारे तो बांधतोय. नांगी छत्तीच्या हे टाकलंय. हे बघा, दोन्ही पण ह्याच्यात, जेणेकरून ती नंतर मग मारायला नको. की आता त्यांनी बांधले. एक विशिष्ट पद्धत आहे बांधण्यासाठी पण. हे बघा, लॉक झाले डायरेक्टली. ती बघू शकता तुम्ही.
आता जरी किती मुवमेंट केली तरी आपल्याला चावण्याचा चान्सेस नाही आहेत. हे बघा त्याने आता बांधले. एक नंबर. हे बघा आल्यावर की मस्त बोनी बघितलेत. आता जातोय आपण, ज्या मगाशी पागोल्या टाकल्या होत्या त्या उचलायला चाललो आपण. तर 2 उचलल्या, त्याच्यामध्ये एकामध्ये भेटले आणि आता हे बाकीचे आपण काढू. नाही याच्यामध्ये तर नाही आहे ना. काढला तर काय काय नशीब बॅड लक असतं बघा. इथे तुम्हाला दिसतंय इथं चावा मारलेला आहे चिंबोरीने, पण ती त्यात भेटली नाही. हे बघा हे बघा हे बघा, हे असा बॅड लक असतो. ज्या वेळेला भेटतो आपल्याला त्यावेळेला आपला कॅमेरा चालू नसतो. ही नेमकी आपल्याला भेटले ही बघा, आणि आपला कॅमेरा ऑफ होता. दुसरी बोनी झाली आपली. हे बघा टाकतं का डायरेक्ट, काय विषय नाही ना. नीट रे बाबा, कॉलबॅक खातील ना तर. हां बघूया आता ह्या याच्यात लागते का आपल्याला. तो पुढचा भाग आणलाय, घाण भरपूर दिसते. काय रे आहे का त्यात, काय आहे 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 आहे. हे बघा हे बघा, ही चिंबोरी आहे, हे भेटले. हे बघा हे बघा, तिसरी आपल्याला भेटलेली आहे. आज आपला लक भारी चालू आहे. देव पण मेहरबान वाटतं आपल्यावरती आज. काय अनिकेत मोगल बरोबर ना. बरोबर 100%. हे बघ माझ्याकडे टाक जर यात पकडे असं. हे बघा या 2 छोटी येते फक्त, साईज छोटी. ते का आता काय सीझन हे झालाय ना रे. हे बघा या 3 बघू शकता आता लागल्याप्रमाणे आपल्याला. मध्ये पाक टाकला होता आपण, कारण हा स्किल आहे तो आतमध्ये जाऊन पण बघायला लागतो, पण आपण बाहेर टाकतो. हे बघा हे बघा, अजून एखादी चौकती. वा वा वा, अरे 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 पुढे पकड पकड पकड, सुटली होती. एक नंबर. वा वा वा, हो माडे झाला. वा 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 वा, आज किस्मत मेहरबान आहे आपल्या ऊपर. हे बघा या तुम्ही जर आपलं मोपडा मार्केट किंवा दुसरा कुठं पनवेल बिनेलला गेलात किंवा पेनला, जर ह्याच चिंबोऱ्या तुम्हाला 300-400च्या वरती भेटेल ना रे. हा 100-200 रुपये. 100-200 रुपये म्हणजे साईज नुसार आहे, त्याच्यानुसार भेटतील. काय आलं रे काम 25 तिने खाल्ला एवढा वेळ वाटतं. हा काय लागला. आणि आपला प्रो प्लेअर इंजर झालेला आहे, काहीतरी लागलाय त्याचा. आपली हाऊस वाढते ती गोष्ट खरी आहे. आपण परत त्या जागेवरती परत एकदा माझ्यासारखं तोंडातून पाग येते, पण पाग नाही ह्याला काय बोलतो आपण, पगोल्या बोलतो. तर पगोल्या टाकतं आपण, कारण आपण मच्छीमारीला जास्त जातो. आपल्या इकडं हा खाडीचा प्रकार नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण पाग बोलतो जास्त करून. आपल्या तोंडातून पाग येते, पण पाग नाही, ह्या पगोळ्या आहेत. तर तेवढा समजून घ्या, कारण आपल्यासाठी हा प्रकार नवीन आहे. तर आपला जसा कंपनीतला मित्र म्हणून आज त्याच्याकडे आपण त्याच्या गावात आलो आहे. म्हणजे आता साधारणतः आपण पेन्स हिट मारला. तर हे बघा आपण आता आलो आहे साधारणतः, मी तुम्हाला जसं बोलत होतो की आज आपण आलो आहे पनवेल तालुक्यात. म्हणजे पनवेल ही पेन आणि मधली बॉर्डर आहे. तर रावा म्हणून गाव आहे, तर तिथे आलो आहे. तिथे आपल्या मित्राच्या गावात म्हणजे खाडीत चिंबोऱ्या पकडायला अनिकेत मोकल म्हणून जसं तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि अजून एक आपला मित्र आहे सचिन माळी, तर त्याचं गाव रावे आहे. तर तिथं त्यांच्या इथं घरी आलो आहे. एक राऊंड पहिला झाला, त्यानंतर हे दुसरा राऊंड आपला. हे बघा दुसऱ्या राऊंडला पण आपल्याला आलेली आहे. थोडा वेळ वेट केला आम्ही, त्याच्यानंतर साईज सेम आहे. हे बघा पहिल्या राऊंडला आपल्याला 4 भेटला आणि हा दुसरा राऊंड मारला. तर दुसऱ्या राऊंडला पहिल्याच ह्याच्यात पागात आपल्याला भेटलेली आहे. तिकडं पाक टाकला, तिकडं नव्हती. ते बघा तुम्हाला काय आपण एडिट किंवा करून हे दाखवत नाही आहे. हे बघा या चिंबोऱ्या आपल्या तुमच्या समोर आहेत. तर बघितलं असेल पैसा वसूल आजचा ब्लॉग आहे. तुम्ही बघा शेवटपर्यंत, तुम्हाला खरंच मजा येईल. इकडून तिकडून धावतंय मस्तपैकी आणि मजा आहे. आणि कितनी पाहिजे तशी, जसा मला शब्द दिला होता की आल्यावर का आपल्याला काय ना काहीतरी भेटणारच आहे, तर तशा भेटत आहेत. तर चला बघू. आली आहे ना, राहू दे घे घे घे, तेच बोललो. एक म्हणजे बाई रस्ता तरी होईल. ती तुम्ही अशा सोडत मी नसता तर तुम्ही सोडली असती. घेताव का एवढी सप्लाय मारते तेच बोललो. मला वाटलं एवढी बारीक आहे ती बोललो नसती घेतली काय, बोललो मी म्हणून घेतो की काय.
काहीतरी बोलत तू यश, काय बोलत होतास? अरे बोल ना मग काय लाजतंय का तू कॅमेऱ्याच्या समोर आला एवढा? आला मरशील असतावर तुम्ही. हे उलटा पाडला होता. वा, उलटा होता ना? रस्सी तुटली का? हे असं पण कधी कधी होतो, आपण एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला. अजून एक बाबो, ही मोठी आहे, बिग साईज आहे, एक नंबर. हे बघा ही साईज बघा, काम 25 झालेला आहे आपला, खरंच 25 झालेला आहे, एक नंबर भाई. हे बघ कसली मोठी आहे बघ बाबो बाबो. हे बघा 100% भाई, माणूसच कोण आला तुमच्या पाठी आज? आणि ही कुर्ली आहे लाल पेरीची. कुर्ली आहे का हिला अंदाज? लाल पेरीची हा, हे बघा याची साईज बघा तुम्ही. आज साधारणतः किती ग्रामचा असेल तरी? असेल हा 500 ग्राम पर्यंत असेल. 500 ग्राम पर्यंत ना. बघा साईज बघा, बापरे बाप. आताच्या फेरीला आपल्या 4 भेटला ना, आता पण 3 की 4 भेटला आताच्या फेरीला पण. मगाच्या 4 आणि आताच्या. हे बघा त्यांची भांडणं बघा आतमध्ये. यो सगळ्यात आपल्याला भेटलेला तो ब्लॉक मास्टर आहे बघा आताचा. बाबो बाबो, पैसा वसूल. मोडली का? हे बघा सेम भेटले तिकडं पुढं. आम्ही बघत असताना अनिकेतनी परत एक पागोडी काढले. वा वा वा, सेम साईज सेम कुर्लीच आहे पण 100%. हे बघा सेम साईज आहे त्याच्यामध्ये तशी. परत एकदा सँडी मोकल, अनिकेत मोकल भाई काम काढतानाच. वा 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 वा, ही दुसऱ्या साईजची आहे, ती पण सेम साईज पण दुसरी कुर्ली आहे बघा, एक नंबर. वा बघा आजची आपली मेहनत. यश भाई काय सांगतो? वा, आल्यासारखा खरंच सार्थक झालाय. मला वाटलं पण नव्हता की एवढा प्रतिसाद चांगला येईल म्हणून. पण हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा हे बघा, ही जी बघताय तुम्ही, ही आजची मेहनत आहे आपली. पहिल्या ह्याच्यात 4 आणि आताच्या ह्याच्यात जेवढ्या भेटल्यात तेवढ्या. बाप रे बाप. ब्लॉग खरंच शेवटपर्यंत बघा, अजून आपण पुढं पण काढू. तर चला, आतमध्ये घुसला होता तर तिथं पण चिंबोरी आलेली आहे आपल्याला. हे बघा वा वा, छोटी शिकाना असू दे पण आहे. तर याला उघड सावकाश र. हे बघा काम 25 झालेलं आहे आजचा. आणि आपला आजचा येण्याचा कारण ब्लॉग सार्थक झालेला आहे आपला आज. वा, राऊंड मधले टाकलेली आपली शेवटची बॉक्सी आहे का? हा, शेवटच्या बॉक्सी मध्ये पण आहे. हे बघा काय काय रे, पगोलीमध्ये. सॉरी आपल्या बोलण्यात थोडा हे होत आहे, कारण आपण आपल्याकडे नवीन आहे तसं सांगितल्याप्रमाणे. ते हे बघा आकार. पकड 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 पकड. हा, आता पकड पाठशे. हा वा, ती पण कशी करते पण अंगी. थांब थांब थांब. प्रतिसाद चांगला भेटला म्हणून बाईची काय म्हणतात त्याला अजून हे वाढलंय, त्यामुळे अजून एक पुढं टाकले. ते बघा. तर चला, त्यांच्या आजूबाजूच्या गावातले पोरं पुढे गेलेत तर ते पण आपल्याला पुढे दिसत आहेत. तर तिथे बघूया की त्यांना काय लागलंय, काय भेटलंय का. तर चला जाऊया आपण. त्यांचा पण थोडं त्याच्यामध्ये ब्लॉग शूट करेल. चिमुरीचं बिल आहे का बघा. तर चला, आपण 2 फेऱ्या तर झाल्या, आता 3ऱ्या उकडला आपण चाललंय. यश गेलाय जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तिकडच्या लांबच्या त्या आईला बघायला गेला तिकडे. तर तो बघा ते तिकडची उकडते. आता 3ऱ्या उकडणीला जाऊ आपण. तिकडे यशने काढायला गेला, प्रयत्न करतोय. तर बघू आता त्याला भेटते का तिकडे. त्या ह्याच्यात भेटलीच पाहिजे. आहे ना, आहे ना रे. ना इकडे आली 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 भाई 100% तू बोलला होतास खरा आला ऑन कॅमेरा. म्हणजे असं म्हणणं की आपण एडिट करते किंवा काय, कारण अनिकेत बोलला होता त्याला, त्यात पण लागेल. तिथं 2 वेळा टाकली होती, त्याच्यात लागली नाही. पण 3ऱ्या वेळेला सक्सेसफुल लागले आपल्याला. ते बघा आलंय बघा यश घेऊन. हे बघा साईज का ना असं ते भाई 100% पण लागले. हे बघा 3ऱ्या पागोड्याची पण आपली ओपनिंग झालेली आहे. जसं बघितल्याप्रमाणे तुम्ही आता जी व्हिडिओ बघितलीत. तर आता चला 3रा अजून पुढच्या आपण पागोडा उचलायला जाऊ. कंटिन्यू राहा. हे आपलं हे बघा, जो खाना आहे, जो त्यांनी जो वाकट्या असतात त्या वाकट्या लावलेल्या होत्या. कधी कधी कोंबडीचे पाय लावतात. कोंबडीचे पाय लावून त्याला जास्त वेळ, कोंबडीच्या पायाला जास्त वेळ खायला लागतो ना. आणि ह्या कशा खाना खात नाही ना रे आपल्या. हा लगेच संपते वाकटी वगैरे. ओके. तर मग म्हणून आपण 15 मिनिटाच्या, 15 पण नाही, एक 15 मिनिटाच्या गॅप नंतर, एक 12 मिनिटाच्या गॅप नंतर आपण लगेच उचलायला जातोय. चला याच्यात सांगता येत नाही. हा नाही ना, त्याला तिकडे ठेवा, तिकडे घे. काढल्या. ही 3री पाकोडी काढते परत आपण. तिच्यात पण नाहीये.
परत टाकले त्यांनी ते आता. असं काही वेळेला भेटतो, काही वेळेला भेटत नाही. नशिबाचा आणि टायमिंगचा खेळ आहे. चला आता तिसऱ्या ह्याच्या आपण 3 काढल्या, त्यातल्या एकामध्ये भेटले आपल्याला. या बघा. तर चला जाऊया पुढं. नाही पण खाली हालत बघा, ही बेकार झाली पिपलॉकची त्या चिखलात. तर तेवढं त्यांना चिंबोरी गावले तिकडं. तर आपण धावत जावत होतो, पडलो असतो. हे बघा चौथ्या ह्याच्यात पण आपल्याला तिकडं पुढं भेटलेली आहे बघा. ते बघा, ते पण साईज पण. त्याच्यानंतर यशने अजून एक काढली, त्यात पण आलेली आहे. हे बघा, वा सावकाश सावकाश हो, नांगी मारल नाही. इकडे घे ना, नाही तर जायची तिकडं परत. हां हां, आपला 5वा असेल आपला पागोला. बघू, बारीकशी आहे पण आहे. काय करते, घेते की सोडते तिला? सोडली. बारीक आहे, त्यामुळे पुढच्या वेळेला आपल्यासाठी राहिल्या पाहिजेत. म्हणून प्रामाणिकपणाने आपण तिला सोडून दिलेली आहे. म्हणजे पुढच्या वेळेला ती मोठी होईल आणि आपल्याला भेटेल. काय हे पण काम आपण केलं पाहिजे. तर चला अजून बघू. जो तिसरा राऊंड होता, तिसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्या कमालीच्या चिंबोऱ्या आपल्याला भेटलेल्या आहेत. येण्यासारखा आपला ब्लॉग पण सार्थ झालेला आहे. आणि आता पाहूया, अजून एक पाक काढतोय तो. याच्यात पण आहे का? किती आहेत? हा, 2 आहेत पण छोटे आहेत. बघा तुम्ही बघू शकता. पण त्याला आपण घेत नाही. काय करूया, घेऊया की सोडूया? या दोन्ही पण सोडलेत बघा. प्रामाणिक प्रयत्न. वा वा वा. त्याच्या जागेवरती आलेलो तिसऱ्या फेरीसाठी. मॅन वर्सेस वाईल्ड सारखा आमचा माणूस घुसलेला आहे आतमध्ये. आणि बघूया. काय रे, नाही का? काय नाही पण आहे का रे? भेटली ना? हां, हे बघा. वा 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 वा. अनिकेत मोकालाच फॉर्मला आहे बाई. नुसता काढतंय. कॅमेरामॅन शिवेंद्र शिगवन के साथ अनिकेत मोकाल आणि यश मोकालच ना रे. हा राडा बघा, राडा. आणि आता ह्याच्यातली शेवटची बोक्षी आपण बघायला, म्हणजे आपलं पागोली बघायला जाते. ती पुढे लावली, तिच्यात बघूया. तिसऱ्या राऊंडला आपल्याला पण 4 भेटलेले आहेत. त्याबद्दला मीडियम साईज आहे पण भारी आहे. वा ह्याच्यात पण 2 भेटलेले आहेत. एक छोटी एक मोठी. सोडून देऊ, छोटी सोडून देऊया का? हां, हे बघा, यात पण पकड पडली. सावकाश काही नको करू. छोटीला सोडताय ना? छोटीला सोडले त्याने. झाला आपला. आपण 3-4 पाक टाकले, पागोळ्या टाकल्या. आणि त्याच्यानंतर आता भूक लागली, कारण सकाळी आपण नाश्ता बिष्टा काय नव्हता केला. तसंच आलो होतो उठून. आणि मग आता यशला घेतला आपण आणि काहीतरी जरा खायला वगैरे बघू, चटरपटर थंड वगैरे बघू. कारण नंतर आपल्याला जेवायची सोय आज आणि केलेली आहे त्याच्या घरी. तर चला जाऊया, थोडाफार काहीतरी खायला घेऊ. कशी आली? मजा आली ना पण आज? हां, त्या मजा आली. आणि खरंच आजचा ब्लॉग मी एन्जॉय केला आहे. कारण गावाला आपण खेकड्या वगैरे पकडायला जातो नदीवर, ती मजा वेगळी असते. आणि खाडीची मजा ती एक वेगळी असते. तो आज आपण नवीन अनुभव घेतला आहे. तर चला, 4थी फेरी आहे. तर बघू. गेली शिट, गेली ती. काढता गेले. जाऊ द्या, एवढा काय नाही. आहे 4थ्या फेरीची आपली बोवणी झालेली आहे. चौकास योग्य. येस घे, इकडे टाक. इकडे वाटल्यास खालून घेऊ आपण, पण पाण्यात गेल्यावर नाही भेटायचे आपल्याला. ए बाबा, कसला वरती करते बघ ती. धर ना, धरू का मी? कसला नाही, डांगा काढते बघ ती. गेली. आलो. हा, ती आपली आहे. बघा, वा मस्त कामपचीत झालेलं आहे. लेट होत, कारण आता नुसता ह्यो काढतंय आणि आपण पाठीमागे राहतोय. असं झालंय. 4थ्या फेरीतली तिसरी. वा, साईज मोठी होई पण नशीब. बघू आता, यश काढते. नाही, चला जाऊ द्या. जड लागते, बारीक आहे ना, छोटीशी आहे. एवढी आहे, केली घे रे. ती पाळली घे. नको का, आता मोठ्या भेटल्यात तर बारक्या आपल्या अपेक्षा नाही ना. आहे 2 आहेत की काय?
एक आहे हे बघा, ही 5वी भेटली त्यातली आता 4थ्या फेरीतली. वा आल्यासारखी मेहनत सार्थ झाली. ह्याच्यात पण रोजगार आहे मित्रमंडळीनं, तुम्ही जर केलात. ह्या अशा आहे बघा, आम्ही फक्त आता 10 वाजता आलेलो. नशिबाचा खेळ आहे, भेटला तर भेटतात. ते बघा माझ्या बघा माझ्या बघा, याच्यावरती पण तुम्ही रोजगार कमवू शकता साईड बाय साईड. नाही म्हटलं तरी या 300-400ला जातील जास्त. नक्की या गोष्टीचा पण विचार करा. मॅन वर्सेस वाईल्ड त्याच जागेवरती 4थ्यांदा. कॅमेरामॅन शिवेंद्र शिगवण के साथ अनिकेत मोकल. आली 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 मगाशी नव्हती आली त्या जागेवरती, आता आलेली आहे. हे बघा ये नको आपल्याला काही दाखवायचं नाही. त्यांनी पाक काढला आणि या ह्याच्यात सॉरी पाकोडी काढली नाही, ह्याच्यात मोठी बिग साईज कुर्ली. हे बघा बाप रे बाप, ही 4थ्या ह्याच्यातली 5वी ना रे आपली, 5वी असेल नाही. हे बघा 6वी सॉरी. हे बघा लाल पेरीची, लाल पेरी म्हणजे लाल गाबोलीची, लाल गाबोलीची का. यात पण प्रकार आहेत ते आपल्याला काय माहिती नाही. आणि काय सांगताय आपल्याला कवटाला आलेली आहे का, म्हणजे अंडी आहे करत, अंड्यांना आलेली आहे. हे बघा ही साईज बघा, वा 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 कडक कडक. हे बघा थांब थांब थांब. ओके काम 25 ना वंटाय नुसत्या चिंबोऱ्या. उद्या ब्लॉग आपल्याला मेसेज 100%. आलाय आम्ही जरा आता थोडा नाश्ता करायला बसलो. नाश्ता म्हणजे थम्सअप, पाण्याची बॉटल आणि खायला आणलाय. भरपूर भूक लागली होती त्यामुळे एवढी मेहनत केली. खरंच त्या मेहनतीचा आपला मेहनत सार्थकी लागली आमची. हे बघा ही मेहनत सार्थकी लागली आमची आजची. कडक काम झालाय, कारण वाटलं पण नव्हता की मेहनतीचं फळ आपल्याला अजून एवढं भेटेल म्हणून. तर अजून आपण 15-16 चिंबोऱ्या भेटतात आरामात, 15-16चं जास्त झालं. तर आम्ही आता थोडा नाश्ता करतो आणि अजून या वेळेला पागोळ्या टाकल्यात, तर अजून 2 वेळा उचल करणार आहोत आम्ही. तर त्याच्यात पण बघू आपल्याला किती भेटतात. आणि आजचा दिवस सुट्टीचा दिवस आपला फ्रायडेचा सार्थकी लागलेला आहे. आणि तू काय विकआउट टाकला काय होतं तुझा पॉम्पॉप होता, तो पण सार्थकी झाला आहे. आणि मजा आली ना. हो 10वीचा पेपर असून आमच्यावर आलं हो. हो तर 10वीचा पेपर चालू आहेत त्याचे, आणि एक पेपर झाला आणि हो अभ्यास करायचा सोडून ते इकडं आलाय. आणि कितने त्याला सांगितलं होता एक मित्र येतं आपला ब्लॉग बनवायला, तर तो पण बोलला मी पण येतो म्हणून. तर आपल्या प्रेमापोटी आलं आहे आपल्याबरोबरच. तर खरंच आजचा दिवस आपला सार्थकी झाला आहे. बघू अजून पुढं काय काय भेटतो आपल्याला. तर चला. यशकडून आपला डब तिथं पडला होता, त्याच्यात चिंबोरी होती ती पण गेली. पण आता अनिकेत जातोय तो डब काढायला, म्हणजे ज्याच्यात आपल्याला चिंबोऱ्या भेटतात त्याला हे इकडे डब म्हणतात. तर तो डब पडला होता पाण्यात, त्याची रस्सी तुटली. तो आता अनिकेत गेला त्याला काढायला. तुम्ही सकाळी पाणी बघितलं असाल तर पाणी भरपूर होता, आणि म्हणजे सॉरी भरपूर कमी होता. आता पाणी बघा तुम्ही वाढलं आहे, कारण सकाळी 1-2 पायऱ्या दिसत होती, तर आता पूर्ण या 3 ते 4 पायऱ्या खाली पाण्याखाली गेल्यात. तर आता डब शोधतोय तो बघा तिथे. कारण असं नाही की आज आपल्याला भेटलं म्हणून पुढच्या वेळेला आपल्याला नको आहेत, मग तो डब काही कामाचा नाही. पण तो डब आपल्याला पुढच्या वेळेला पण पाहिजे. तो बघा लागला त्याच्या पायाला, त्यांनी पायाचा अंदाजाने त्याला काढला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. ते बघा या गोष्टीत मेहनत आहे. मेहनत घेतलीत तर त्या मेहनतीचा खरंच फळ आपल्याला भारी भेटणार आहे. कुठेतरी कामधंदा करण्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी एक हाऊस म्हणून किंवा मजा म्हणून या किंवा काहीतरी करा, पण हे छंद जोपासा. आणि बिल्डिंग झाल्या किंवा काय हे आपण सगळं विसरून जातो, हे फक्त व्हिडिओपुरतं मर्यादित ठेवतो. पण या गोष्टी पण गावाकडे वगैरे कधी काय आलात तर केल्या पाहिजेत, आणि आवडीने करा, आवर्जून करा नक्कीच. तर ब्लॉग कसा वाटला मला सांगा. अजून पण आपला पुढे आहे, त्याच्यामध्ये आपण आता 5वी उचलणी करायला जाणार आहोत. त्याच्यात पण किती भेटतात आपण बघूया. तर लॉंग होईल, आय नो, मला ब्लॉग वाटते लॉंग होणार आहे, पण बघू जेवढं आपल्याला एडिटिंगवरती हे करता येईल तेवढं करू. हे बघा हे मगाशी सकाळी जर पाणी बघितलं असेल तर एवढं पाणी नव्हतं. इथून जे आपण सकाळी चिंबोऱ्या आपला हे कोलंबी काढली त्यातून शोधून, त्यानंतर हे एवढं पाणी अजिबात नव्हतं. तर आता पाणी बघाल तुम्ही, बाप रे बाप अक्षरशः. हे बघा या सकाळी असं 4 पायऱ्यावरती 7-8 पायऱ्या दिसत होत्या. आता पहिल्या खालच्या 3 पायऱ्या बुडालेल्या आहेत, म्हणजे हे सगळं भरतीचं पाणी आहे. आपली गाडी लावली तिथं आणि चला जाऊया. चला आपली पहिल्या एका ह्याच्यात लागली नाही, दुसऱ्या ह्याच्यात लागलो. हे ये आण लवकर. हे 5वी उचल. अरे बाबा जाईल, अरे बाबा, अरे चाव. यश खोल लवकर. यो कारभार आहे बघा, यो आज आहे.
करतंय कारण ही 5वी उचल आहे. मला वाटलं काय भेटणार नाही आता, पण खरं सांगा तर चिंबोऱ्यांची कमी नाही आम्हाला. ही बघा 5व्या उचलनीत पण यो बघा टाकला आतमध्ये. काम 25 मेला का रे? ते जिवंत असतील ना सगळे? जिवंत आहेत ना? हा का? या बघा आजची मेहनत आहे आपली. हे बघा चला, उचलमध्ये 2 भेटलेले आहेत आपल्याला आताप्रमाण. आता ह्याच्यात बघू. नाही का? नाही असं आहे, कॅमेरा चालू ठेवला म्हणून आता काय नाही भेटले हो. एवढा लफडा असा असतो. असेल आता आपल्याला ह्या ह्याच्यात जास्त काही भेटत नाही आहेत चिंबोऱ्या. कारण का तर काय त्याच्या मागचं कारण काय रे? इकडं हा ओटी लागले त्याच्यामुळे. कारण पाणी आता हे झालंय, भरती आता कमी होत चालले, तर त्याच्यामुळे मग आता चिंबोऱ्या ह्या 5व्याला आपल्याला आता राऊंडला 2च भेटल्या. एवढे 4 पाक काढले त्याच्यामध्ये, 4 ते 5 पागोड्या. तर बघू आता परत एकदा माइंड वर्सेस वाईल्ड आपल्या जागेवरती आलोय. येऊ दे सोन्या, येऊ दे. ये नाही का? नाही. 6वी फेरी पण मारली, पण 6व्या फेरीमध्ये आपल्याला मोजक्या भेटला. ती काय मी शूट केलं ना, कारण आपला मित्र यश गेला होता घरी, त्यामुळे आपल्या हातात पिशवी वगैरे होती. त्यामुळे ह्या बघा ह्या सगळ्या पागोळ्या आपण आता गोला केल्यात. कारण झालं आपला टाईम पण झाला आहे. सकाळी आलो तर आता वैतागलो, पण घरी जेवायला जायचं त्याच्या अनिकेतच्या. हे बघा बऱ्यापैकी नाही, आमच्या इच्छेपेक्षा पण माशा भरपूर चिंबोऱ्या भेटल्यात. आणि खरं सांगायचं झालं वसूल झाला पैसा. आता मी अनिकेतच्या घरी जाईन, तिथे अनिकेतच्या घरी जाईन आणि तुम्हाला दाखवेन आपल्या आज मेहनतीचा फल किती भेटला आहे. तो खरंच मेहनत घेतली दोघांनी पण, अनिकेतने पण आणि यशने पण. आणि आपल्या माध्यमातून तुम्हाला हे बघायला भेटतं पैसा वसूल झाला. आजचा दिवस आपला सार्थकी लागला. ब्लॉग कसा वाटला मला सांगा. शेवटची क्लिप असेल अनिकेतच्या घरातली, ज्यावेळेला आपण हे बघा किती वरती आले बघा चिंबोरी. बघा हे दिसते वरती. तर मेहनत आपली आजची सार्थकी लागलेली आहे. तर जाऊया आपण. ब्लॉग कसा वाटला मला सांगा तुम्ही, कमेंट करा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या भटकंतीच्या गड किल्ला संवर्धनांच्या येतच राहतील. तशाप्रमाणे ह्या कोकणातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या व्हिडिओ आहेत त्या पण मी टाकत राहीन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. चला जाऊया. अनिकेत कसं वाटलं माझ्याबरोबर पहिल्यांदाच ब्लॉगिंग करताना? तुझा अनुभव कसा होता? काय वाटलं तुला? एकदम मस्त वाटला. मला पण वाटलं एवढ्या चिंबोऱ्या भेटतील. प्रमाणापेक्षा जास्त चिंबोऱ्या मिळाल्या आपल्याला भेटलेल्या आहेत. खरी गोष्ट आहे, मेहनतीचं फळ भेटलं आपल्याला. आणि आता जाऊया आपण अनिकेतच्या घरी. साईला पेन तालुका की तुमचा कुठला तालुका? पनवेल तालुका पडतो ना. तर चला जाऊया आपण आता. भेटलो आपण आणि बघा बघतो आपण आता चिंबोऱ्या किती भेटल्यात का आपल्याला. अर्धा डब्बा काम 25 झाला आपला. त्याने मोडली, खाल्ली असेल ती. अच्छी मेहनत आहे आपली. रट्टी होती ती. बघा हे एवढ्या भेटलेल्या आहेत चिंबोऱ्या आपल्या. आणि हे याचे खरे जे मेहनत करत ते दोघं आहेत. इथेच आपण आपला ब्लॉग एंड करूया. कसा वाटला ब्लॉग मला सांगा नक्की. एवढी आपल्या आजच्या दिवसाची म्हणजे दिवसभराची पण नाही म्हणणार, अर्ध्या दिवसाची मेहनत होती. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा. चला जाऊया आपण. आता आपण आलो अनिकेतच्या घरी. तिथे आता थोडं जेवू वगैरे आणि मग जाऊ आपल्या घरी. चलो बाय, जय शिवराय. तो पण आपल्या आज अनिकेतच्या घरीच झालेली आहे. हे बघा यो शिवडा आहे जो पावसाळ्यात फेमस भेटतो तो. आणि ही कुठली इथे बोईट आहे का? हां हे बघा. आणि जेवायला बसला अनिकेतच्या घरी. तर या जेवायला काम 25 डायरेक्ट.